नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बळूमामाच्या नावानं चांगभलं। शेठजी पाराबाईला बोलवून घेतलेले असतात व तिला विचारू लागतात, हे पैसे 10,000 रुपये इथे आले, कुठून आले, कसे आले माहीत नाही, तुने आणून ठेवले आहे का? हो, तुला माहीत आहे का कोणी आणून ठेवले आहे ते? पाराबाई बोलू लागते, मला नाही माहिती, हे मामांचाच चमत्कार आहे म्हणून समजा। मामाने सांगितले होते नव्हे की तुमचे 10,000 गेलेले तुम्हाला परत मिळतील म्हणून, मग हे मामांमुळेच आले आहेत पैसे। शेठजी बोलू लागतात, मला आता मामांची पूजा करायची आहे व तू जशी घरात तसबीर आणली आहेस मामांची, मला तशी तसबीर कुठून मिळेल? पाराबाई बोलू लागते, मिळेल की गावामध्ये, आणि तुम्ही मनापासून भक्ती केला तर मामांपर्यंत ते पोचतंच। शेठजीचे पोर व त्याचे 2 मित्र ते दोघेही बोलू लागतात, हो आमचं चुकलं, आम्ही मामांना कसं वाटेल तसे बोललो, मामा आम्हाला माफ करू देत। पाराबाई बोलते, मामा खूप चांगले आहेत, ते तुम्हाला माफ करतील। ते 2 मित्र बोलतात, तुम्ही शेठजी मामांचं तसबीर आणला तर आम्हाला सांगा, आम्ही बी त्याची पूजा करू, तुम्ही जिथं ठेवाल आम्ही तिथे येऊन पूजा करू। शेठजी म्हणतात, बरं ठीक आहे, मी तसंच करेन। पुढे आपण पाहतो, शेठजीचा मुलगा व त्याचे 2 मित्र हे तळावर जातात व ते म्हणू लागतात, मामा कुठे आहेत, मामासनी आम्हाला भेटायचं आहे। सेवेकर बोलू लागतात, मामांना भेटायचं आहे, आता काय झालं आणि इतका अर्जंट का आहे तुम्हाला आणि इतकी घाई का आहे? ते तिघेही सांगू लागतात, शेठजींचे 10,000 गेलेले ते परत मिळाले, हेच मामांना सांगायचं होतं आणि आम्ही कसं वाटेल तसे मामांना बोललो, मामांना क्षमा मागायची आहे। ते सेवेकर बोलू लागतात, तुम्ही थांबा, मामा येतीलच। ते तिघेही मुले बोलू लागतात, नाही आता खूप अंधार झालेला आहे, खूप वेळसुद्धा झालेली आहे, घरचे ओरडतील, आम्ही निघतो पहिले इथून। पुढे आपण पाहतो, यल्लाप्पा खूप टेन्शनमध्ये असतो, तो विचार करत असतो, बैलाला काहीही केलं तरी बरं होत नाही आहे, ते आजार पडलेलं असतं। त्याची बायकोसुद्धा म्हणत असते, आता करायचं तरी काय आणि काहीही समजत नाही आहे। तेवढ्यात त्यांच्या घरी एक माणूस येतो व तो सांगू लागतो, अरे यल्लाप्पा, आपल्या गावी मामा आले आहेत, तू त्यांना जाऊन भेट व त्यांना विचार हे काय झालं आहे, ते बरं करतील। तसे बोलताच यल्लाप्पा उठतो व लागलीच निघू लागतो। तो मामांचा तळ शोधत शोधत तळावर येतो। मामा त्या यल्लाप्पाला बोलतात, तुझं बैल आजारी आहे बरोबर का, तू त्यासाठीच इकडे धावत आलेला आहेस? तो यल्लाप्पा सांगू लागतो, होय मामा, तुम्ही बरोबर सांगितला। मामा, बैलाचा अशी अवस्था बघून मला घशाखाली अन्नसुद्धा जात नाही आहे, काय करायचं मामा तुम्हीच सांगा। वैद्य झालं, सर्व काही करून बघितलं, काही उपाय होत नाही त्याच्यावर। मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तू थांब तळावर, बघू आपण काय करायचं ते। तो यल्लाप्पा विचार करू लागतो। मामा त्याला म्हणतात, अरे तळावर थांबणार आहेस ना मग, काय विचार करत आहेस मग? यल्लाप्पा म्हणतो, मामा थांबेल मी तळावर। यल्लाप्पाचं तळावर म्हणजेच कामावरती काही लक्ष नसतं व त्याला मामा बोलवतात व विचारतात, काय झालं यल्लाप्पा, काय विचार करत आहेस एवढा? तर यल्लाप्पा सांगू लागतो, मामा मी घरी जाऊ का, खूप वेळ झाला आहे, आता बैल काय करत असेल कोणास ठाऊक। मामा म्हणतात, तू जाऊन तरी काय करणार आहेस तिथे, मी सांगितलं आहे ना, थांब इथे तू। तेथील सेवेकरसुद्धा त्याला बोलू लागतात, अरे मामा सांगतायत तर थांब की मग, काय तुला बी घाई आहे आणि तू तिथे जाऊन काय करणार आहेस? मामा त्याला पुढे बोलतात, बरं ठीक आहे, तू पाणी घेऊन ये, तू पाणी घेऊन आल्यावर आपण तुझ्या घरी जाऊ। तसे बोलताच तो यल्लाप्पा खूप खुश होतो व तो पाणी आणण्यास निघू लागतो। पुढे आपण पाहतो, दादूला कोणी आवाज देऊ लागतं जोरजोराने व दादू म्हणतो, कोण असेल रे हा? दादू त्यांच्याकडे निघू लागतो व ते तिघेही लोक बोलू लागतात, हे दादू, तुला सांगितलं ना मग, त्या जाग्यावरती पाय कोणाला ठेवू द्यायचं नाही म्हणून तुमच्या घरच्यांना, तिकडे तुमच्या घरातले पाय कोणी ठेवलं तर तंगड काढून देईल, लक्षात ठेवा। दादू म्हणतो, तोंड सांभाळून बोला, तोंडाला येतंय ते बोलू नका, मला पण येतंय बोलता काही पण। यांच्यामध्ये वाद सुरू होऊ लागते। ते तिघेही आलेले दादूला बोलू लागतात, हे बघ, तुझं काय आम्ही ते ऐकायला आलेलो नाही, तुला सांगायला आलो आहे आम्ही ते,
तुमच्या घरचे कोणीही तिथे यायचं नाही बघ, आले तर तंगड तोडून टाकेन, असे ते दादूला बोलून निघून जातात. पुढे दादूला मामा विचारतात, काय झालं, कोण आले होते? दादू बोलू लागतो, मामा तो जाऊ दिलं नाही ना तिथं मला, आता बघ हे काय बोलू लागलेत. मी घरी गेला असतो तर एवढं झालं नसतं. ते आता बोलत आहेत जागा आमची आहे. मामा म्हणतात, बघू काय करायचं ते, तू आता जाऊ नको तिकडे, आणि तू तिकडे गेला तर काय करणार आहेस हे मला माहीत आहे, म्हणून तू जायचं नाही तिकडे. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.